काल ठरवल्याप्रमाणे आपण विगस नर्व ऍक्टिव्हेशननी सुरू करूया. तुमच्या सगळ्यांचा माईक ऑफ ठेवा, ज्या योगे आवाज रेकॉर्ड होताना तुमचे आवाज रेकॉर्ड होणार नाही. ओके, सो विगस नर्व ऍक्टिव्हेशन. दीपाली काकडे म्यूट करा तुमचं. ओके, तर सरळ बसा, पाठीचा कणा ताठ ठेवा, हात ओपन करून मांडीवरती वरच्या बाजूला तळवे असतील असं ठेवून बसा. चष्मा काढून ठेवू शकता, घालून ठेवू शकता, पण पाठीचा कणा ताठ पाहिजे. आता आपण ओमकार करणार आहोत 3 वेळा. तुम्ही माझ्या बरोबरच करू शकता. सेकंड टाइम. थर्ड टाइम. आता बोटांनी कानाचे जो छोटे पाळीचा भाग येतो तो 3 वेळा प्रेस करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सोडून द्या. सेकंड टाइम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सोडून द्या. तिसऱ्यांदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 3 वेळा झाल्यावर थांबा. आता नाकाच्या बाजूनी कानापर्यंत जे गालाचं हाड आहे त्याच्यावर टॅपिंग करायचं. नाकापासून कानापर्यंत जायचं, कानापासून नाकापर्यंत यायचं. हे एक सायकल असं 3 वेळा करायचं. थांबा. तर गळ्याला टॅपिंग करायचं. एका हाताने केलं तरी चालेल, पण गळ्याचं जे बाजूचं बोन आहे, जे बेसचं, तेवढं टॅप करायचंय. खांद्यापर्यंत नाही जायचंय. हे 2 इथे जे पॉइंट दिसतात तेच मेनली टॅप करायचे. ओके, 7 8 10 वेळा करा बस. त्याच्यानंतर चेस्टवर टॅपिंग करायचंय. खांद्यापर्यंत जायचं आणि मध्ये यायचं. चेस्टचा टॉप पार्ट फक्त, टॉपचं जे बोन आहे तेवढंच फक्त, जे चक्र आहे जिथे. 3 वेळा खांद्यापर्यंत जाऊन खाली याल. त्याच्यानंतर मनगटाच्या इथे बाहेरचं बोन, सेंटर, मनगटाच्या सेंटरला 3 4 वेळा बाहेर, मग 3 4 वेळा आतल्या बाजूला. डाव्या हाताला, त्याच्यानंतर उजव्या हाताला. मनगटाच्या मध्याला व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर आतल्या बाजूला. त्याच्यानंतर बोटांनी टाळ्या वाजवायच्या. 1 2 3 4 5. त्याच्यानंतर श्वास पूर्ण आत घेऊन थांबवून द्या. पूर्ण श्वास आत घ्या आणि आतलं जे डायफ्राम आहे ते पूर्ण उघड, ब्लो अप व्हायला पाहिजे. डीप ब्रीथ करा आणि मग सोडून द्या. तोंडानी सोडू नका, नाकानी सोडून द्या श्वास. डीप ब्रीथ घ्या आणि हवा सोडत असताना आवाज आला तरी चालेल. आता डायफ्रामचं ब्रीदिंग भस्त्रिका सारखं. घशापासनं नाही तर पोटापासनं हवा सगळी बाहेर यायला पाहिजे. असं 3 ते 5 वेळा करा. आता सुख प्राणायाम करा, अनुलोम विलोम 7 ते 10 वेळा करा. डाव्या नाकपुडीने सुरू करा, एक्झेल करून. एक्झेल, इनहेल, चेंज. उजव्या बाजूनी एक्झेल, इनहेल, चेंज.
por gas. एक्झेल, इनहेल, चेंज. 5, 7, 10 वेळा झाल्यावरती थांबा. बस. याचबरोबर व्हिगस नर्वचं ऍक्टिव्हेशन आपण मेडिटेशन करतो त्याच्यानी होतं. तुम्ही दिवसभरात किती वेळा हसता? स्माईल नाही, लाफ. तर जेव्हा जेव्हा आपण हसतो, कारण हे सगळे बोन्स तुम्ही हसता तेव्हा नाकाच्या, कानाच्या, गळ्याच्या सगळ्या याच्यावरती एक्सपान्शन होतं आणि माइंड जेव्हा फ्री होतं तेव्हा व्हिगस नर्व ही ऍक्टिव्हेट होते. सो अजून एक म्हणजे व्हिगस नर्व ऍक्टिव्हेशन साठी महत्वाचं म्हणजे लाफिंग थेरपी जे म्हणतात. हा 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 असं करतात, पण ते आर्टिफिशियल करण्याने फक्त तुमच्या मसल्सचा मसाज होईल. पण तुम्ही जेव्हा हॅपी असाल आणि लाफ कराल तेव्हा ऍक्च्युअल व्हिगस नर्वचं फुल ऍक्टिव्हेशन. तर आता दुःखी असाल तर मग आर्टिफिशियल हसा, आनंदी असाल तर नॉर्मल हसा, पण हसा. ओके. सो हसणं, ध्यान करणं किंवा गार पाण्याने आंघोळ करणं किंवा गार पाण्याने नुसता चेहऱ्यावरती स्प्लॅश करणं पाणी, आणि स्पेशली मानेच्या भागावरती. म्हणजे जेव्हा तुम्हाला खूप टायर्ड वाटेल किंवा अनइझी वाटेल, ब्रेन फंक्शन पूर्ण बंद झाल्यासारखं वाटेल, काय कळतच नाहीये, विचार येत नाहीये, अशा वेळी गार पाण्याने चेहऱ्यावर स्प्लॅश करतो आपण, तसं या मान आणि गळा याच्यावर स्प्लॅश केलं तर व्हिगस नर्व खूप लवकर ऍक्टिव्हेट होते. सो ही ऍक्टिव्हेशन्स खूप महत्वाची आहेत. तर गार पाण्याने अंघोळ किंवा गार पाण्याचा स्प्लॅश, ध्यान, प्राणायाम, मेडिटेशनचे वेगवेगळे प्रकार, मंत्राचं कुठलंही चॅन्टिंग, तुम्हाला ज्या मंत्राची आवड असेल, ज्या देवावर विश्वास असेल, जी प्रोसेस, पाढे म्हणणं, याच्यानी सुद्धा व्हिगस नर्व ऍक्टिव्हेट होते. तर कुठलीही गोष्ट रिपिटेटिव्हली म्हणत राहिलं की जिथे ब्रेन खूप इंटरनली फंक्शन करत नाहीये त्यावेळी व्हिगस नर्व चांगली ऍक्टिव्हेट होते. ठीक आहे. तर आपण रोज हे एक्सरसाइज करणार आहोत. मी तुम्हाला याचा एक स्क्रीनशॉट दाखवते, तुम्ही पाहिजे मी तो शेअर पण करणार आहे तुम्हाला, पण तरी सुद्धा यातलं कसं होतं, काय सिक्वेन्स होता हे लक्षात आलं नसेल तर एकदा तुम्ही हा स्क्रीनशॉट बघा, तुमच्या लक्षात येईल की काय एक्झॅक्टली आपल्याला बघायचं आहे. सो व्हिगस नर्व ऍक्टिव्हेशनच्या व्यायामाचा सिक्वेन्स: ओमकार 3 वेळा, कानाच्या टिपला, कानाचा जो छोटा भाग आहे तो दाबायचा आहे, गालांवरती टॅप, मग फॅरिंग्स म्हणजे घशावरती टॅप, मग छातीवर, मनगटावर, आतल्या आणि बाहेरच्या बाजूनी बोटांचं, हे वरपासून खालपर्यंत आपण आलेलो आहे. त्याच्यानंतर डायफ्राम साठी डीप श्वास घेऊन कपालभाती टाईप करू शकता तुम्ही, ज्याच्यात फक्त भस्त्रिका करा, नुसतंच बाहेर करा, मग अनुलोम विलोम. या 9 स्टेप्स तुम्ही रेग्युलरली केल्यात तर तुमचे जे गुड बॅक्टेरिया आता तयार होत आहेत त्यांचं आणि नर्व्हच्या, आपले ब्रेनचे नर्व्स आणि पोटातले नर्व्स या दोघांचं कम्युनिकेशन चांगलं सुरू झालं तर तुमची इम्युनिटी वाढेल, तुमचे रिफ्लेक्सेस वाढतील आणि तुमची हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला नॅचरली सुरू होईल. त्याचप्रमाणे थंड पाण्याने चेहरा, मान धुणे, पाण्याच्या नुसत्या गुळण्या, वॉर्म वॉटर, नॉर्मल वॉटर, याच्यानी घशाचे आतले स्नायू ऍक्टिव्हेट होऊन व्हिगस नर्वचा जो हा घशापासून भाग आहे तो ऍक्टिव्हेट होतो. ध्यान, भ्रमरी, या सगळ्यांनी व्हिगस नर्व ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला खूप मदत होते. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट व्हिगस नर्व ऍक्टिव्हेशन. तर आता काल आपण फास्टिंग विषयी शिकलोय. आज आपण किंवा फास्टिंगचे वेगवेगळे 3 स्टेप्स मी तुम्हाला सांगितले की फास्ट, उपवास आणि व्रत. आपण फास्टिंग सुरू पण केलंय. गेल्या 10-12 दिवसांपासून तुम्ही संध्याकाळी 7:30 ते सकाळी 7:30 डेफिनेटली 12 तासाचं फास्टिंग तुमचं काही दिवस झालं. मग आता हळूहळू तुम्ही उठल्यानंतर 2-3 तास खात नाहीये, तर मोस्ट ऑफ यू आता 9-10 पर्यंत खात नसाल, भूक पण लागत नसेल, असं होत आहे का? तर येस. तर ते बरोबर आहे, त्यात काहीही चुकीचं नाहीये, कारण उठल्यानंतर 2 ते 3 तास
एक्सक्रिशनचा वेळ द्यायचा आहे, काही खायचं नाहीये, आपण शरीराला त्याचं इंजिन सुरू करायचं नाहीये पहिल्यांदा. एक्सरसाइज पण करायचं आहे, प्राणायाम, मेडिटेशन, वॉकिंग, हे सगळं सकाळी तुम्ही करू शकता. म्हणजे आता संध्याकाळी 6, 6:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्ही जेवलायत आणि आता सकाळी 9:30 ते 10:30ला तुम्ही जेवणार आहात. याचा अर्थ 14 ते 16 तासाचं फास्टिंग तुमचं नॅचरली होतंय. 14 ते 16 तासाच्या फास्टिंगनी काय होतं, म्हणजे आपलं आधी 8 ते 10 तासाचं 8 तासाचं साधारण फास्टिंग होत होतं, कारण सगळे लोक 9-10 वाजता जेवतात आणि सकाळी उठून पहिलं चहा कॉफी काहीतरी 6:30 7:30ला घेत होते, तर 8 तासापेक्षा जास्त फास्टिंग होत नव्हतं. पण आता तेच फास्टिंग तुम्ही ऑलमोस्ट डबल 14 ते 16 तासाचं फास्टिंग करताय. वीक वाटतंय का? टायर्ड वाटतंय की भूक लागतेय की डोकं दुखतंय, पोटात काहीतरी डचमळतंय, असं काही होतंय का? नाही होत असेल तर सगळं ओके चालू आहे. एखाद दिवशी जर भूक लागली तर तुम्ही सकाळी नॅचरल जे तुम्हाला जमिनीतनं मिळालंय ते खाऊ शकता. उपवास सोडताना पहिल्यांदा जे अन्न घेतात ते स्प्राउट्स, फ्रूट, सलाड किंवा एखादा छोटासा कुठल्याही व्हेजिटेबलचा तुकडा याच्यानी सुरू करा. ज्या योगे तुमचं इग्निशन मिळेल आणि जठर रस तयार होईल. तो ऑइल डायजेस्ट करण्यासाठी नाही तर नॅचरल फूड डायजेस्ट करण्याचा सिग्नल मिळेल. मग आता स्टेजेस ऑफ फास्टिंग बघितलं तर शरीर आपलं जे आहे ते सेल्सनी बनलेलं आहे आणि कुठलीही मनुष्याची किंवा प्राण्याची सेल, ह्युमन बॉडी सेल किंवा एनी बॉडी सेल, 2 प्रकारची कामं करते. एक आहे स्वसंरक्षण, सेल्फ प्रोटेक्शन, आणि दुसरं आहे रिप्रोडक्शन किंवा प्रजनन. प्रत्येक सेल 2च प्रकारची कामं करते. एक आहे सेल्फ प्रोटेक्शन आणि दुसरं आहे रिप्रोडक्शन. सो प्रोटेक्शन किंवा रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन किंवा स्वसंरक्षण. आता स्वसंरक्षण त्याला कधी करावं लागतं? तर जेव्हा आपण हंटिंग करत होतो किंवा आपल्याला रोजचं जेवण, ऍग्रिकल्चर आपलं सुरू झालं नव्हतं, फूड स्टोरेज नव्हतं ह्युमन बिंग्सचं, तेव्हा प्रत्येक सेलला माहित नव्हतं की त्याला कधी खाणं मिळणार. कारण आपल्याला एखादी शिकार मिळाली तर, एखाद्या जंगलामध्ये कंदमुळं मिळाली तर तेव्हा आपल्याला अन्न मिळणार असतं. त्यामुळे ते सेल स्वतःला काहीतरी अन्न स्टोअर करून ठेवण्याच्या प्रोसेसमध्ये होतं. त्यामुळे सेलला माहिती आहे की हा माणूस जर अन्न खात नसेल तर ते माझं मी घेतलं पाहिजे. स्वतःची काळजी घेण्याची सेलला पूर्णपणे ब्रेन आहे, त्याला त्याची समज आहे. पण जेव्हा आपल्याकडे अन्न पुष्कळ प्रमाणात अवेलेबल आहे, म्हणजे आपल्याला अन्न दिसतच नाहीये, आपल्या घरात काही नाहीये, अकाउंटमध्ये पैसे नाहीये, असं काहीच नाहीये आपली परिस्थिती जेव्हा, तेव्हा सेल ही सेल्फ प्रोटेक्शन मोड मध्ये जातच नाही, ती फक्त रिप्रोडक्शन मोड मध्ये जाते. आणि म्हणूनच आज आपल्याला खूप थिन माणसं कमी दिसतात, जी आजारी असू शकतात किंवा ज्यांची बेसिक टेंडन्सी आहे. पण अदरवाईज खूप एस्टॅब्लिश्ड माणसं, म्हणजे एस्टॅब्लिश्ड बॉडीज. याचा अर्थ काय म्हणतो ना आपण, आम्ही लहानपणी ऐकलं होतं खाऊन पिऊन सुखी, असा एक हे होता. म्हणजे त्याला जाड नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं खाऊन पिऊन सुखी. ओके, ओबेसिटी हा त्याच्या वरचा भाग आहे, पण खाऊन पिऊन सुखी म्हणजे मिनिमम गाल वर आलेले आहेत, बॉडीमध्ये असं काहीतरी आहे की ह्या माणसांनी खाल्लेलं आहे. अगदी आपण असं काडी सारखा नाहीये, असं काही काय खूप लँग्वेजेस मध्ये हे वापरलं जातं. असं का आहे? तर यात काही माणसाची चूक आहे असं नाही. तर जेव्हा आपण ऍग्रिकल्चर करायला लागलो आणि अन्नाचा साठवण करायला लागलो, जेव्हा फूड आपल्याकडे मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे, तेव्हा सेल्स या स्टोरेज मीडियम मध्ये जायला लागल्या की एकदा उशीर झाला तर ती स्टोरेज करून ठेवते आणि मग कधी सेल्फ प्रोटेक्शन मोड मध्ये जात नाही, तर नवीन नवीन सेल वाढतच जातात. सो एव्हरी सेल प्रोड्युसेस अ न्यू सेल बिफोर ऍक्च्युअली इट डाईज. ऍक्च्युअली कसं व्हायला पाहिजे, तर एक सेलनी दुसरी सेल बनवायला पाहिजे आणि काही तासात ती पूर्वीची सेल मरून जायला पाहिजे. दॅट इज अ नॅचरल सायकल. तसं होत नाही. आपल्या नवीन सेल तयार होत राहतात कारण आपला ग्रोथ हार्मोन हा खूप झालेला आहे आणि आपली खराब सेल जरी खराब झाल्या किंवा डेड झाल्या
तरी त्या शरीरातनं बाहेरच जाण्याची प्रोसेस होत नाही, कारण आपण सेल्फ प्रोटेक्शन मध्ये जात नाही. आता जेव्हा आपण खात असतो तेव्हा शरीराला काय माहितीये, ते मग सेल्फ प्रोटेक्शन मध्ये जाईल का प्रजनन मध्ये जाईल? जेव्हा तुम्ही दर 2 तासांनी काहीतरी खातच आहात, सकाळी उठल्यावर चहा घेतला, मग ब्रेकफास्ट घेतला, मग कोणतरी पाहुणे आले म्हणून त्यांच्याबरोबर काहीतरी चिवडा लाडू होतं घरात ते घेतलं, मग जेवलो, मग पुन्हा 3 वाजताचा चहा, मग 6 वाजता काय भजी आणि चिवडा आणि काहीतरी समोसा, मग 9 वाजता डिनर. हे ज्यांचं शेड्यूल आहे, म्हणजे काय तर उठल्यापासून झोपेपर्यंत आईतर आपण खाण्याचा विचार करतोय, किंवा खाण्याचं प्रोसेसिंग करतोय, किंवा खाण्यासाठी पर्चेसिंग करतोय, किंवा खाण्यानंतरचं क्लिनिंग करतोय. म्हणजे काय तर कंटिन्युअस आपलं ब्रेन आहे जे खाण्याविषयीच काम करतंय, तेव्हा आपण सेल्फ प्रोटेक्शन मोड मध्ये जातच नाही आणि डेड सेल्सचा निचरा होत नाही. म्हणजे खाणं आणि खाण्याविषयी विचार करणं या दोन्ही गोष्टींनी शरीरामध्ये होतं काय तर सेल ग्रोथ होत राहते. आणि मग लोक म्हणतात मी हवा खाल्ली ना तरी वजन वाढतंय माझं, मी ऍक्च्युली सगळं खाणं बंद केलंय पण वजन काही कमीच होत नाही. आणि याचा अर्थ काय आहे तर शरीर हे क्लिनिंग मोड मध्ये किंवा मेंटेनन्स मोड मध्ये जातच नाही. नुसत्या खरोखर पाणी किंवा हवा याच्यानी सुद्धा वजन वाढत राहतं लोकांचं. आणि हे बरोबर आहे, कारण ग्रोथ हार्मोन खूप आहे आणि क्लिनिंग हार्मोन किंवा क्लिनिंग प्रोसेस नाहीये. क्लिनिंग नाहीये याचा अर्थ स्टूल पास होत नाही का? होतं. युरिन पास नाही का होत? होतं. स्वेटिंग येत नाही का? येतं. हे सगळे मिनिमम इंटेस्टाईन मधनं बाहेर जाणाऱ्या गोष्टी आहेत. पण डेड सेल्सना बाहेर काढून टाकणं, पोटामध्ये असलेलं अनावश्यक अन्न जे ऍक्च्युली शरीराला काही देत नाही ते बाहेर टाकण्याचं काम करण्याचा वेळच शरीराला मिळत नाही. आता तुमच्याकडे पाहुणे येणार आहेत म्हणल्यावर घर क्लीन जास्त होतं ना, किंवा दिवाळी आली की घर क्लीन जास्त होतं. नॉर्मली आपण क्लीन करतोच, करत नाही असं नाही, पण पाहुणे येणार आहेत, सण आला आहे की मग काय होतं, खूप स्वच्छ होतं घर. तशी वेळ शरीराला येण्याची गरज आहे. आणि ती केव्हा येणार आहे? जेव्हा शरीर डायजेशन मधून बाहेर येईल तेव्हा ते क्लिनिंग प्रोसेसला जाईल. मग याच्यासाठी एकच उपाय काय आहे तर उपवास करणे. तर जेव्हा तुमचं फास्टिंग सुरू होईल म्हणजे 8 तासावरनं रात्री झोपतोय तेव्हाच खात नाही. पण काही लोक असे पण आहेत त्यांना पोटात काहीतरी आवाज येतो, मग रात्री उठतात, फ्रीज उघडतात, आईस्क्रीमचा बाउल काढतात, 2-4 चमचे खातात, कारण ऍडव्हर्टाईज मध्ये पण असंच दाखवतात की दॅट्स ओके. आणि मला खूप आवडतं बरं का अमूल आईस्क्रीम, असं मग जोरात सांगणारी पण लोक आहेत. आणि माझ्या फ्रीजमध्ये तर असतंच. वा, फ्रीजला ठीक आहे पण माझ्या पोटाला त्याची गरज आहे का रात्री 2 वाजता उठून मला खावंसं लागतं, खायला वाटतं? याच्यामध्ये काहीतरी चूक आहे, हे लक्षात यायला पाहिजे. आणि उपवास करणं हे रात्रीत खूप सहज शक्य आहे. दिवसा उपवास करणं अवघड असू शकतं कारण पंचेंद्रिय ऍक्टिव्ह आहेत. वास येतो, दिसतं, समोर काहीतरी ऐकू येतं आणि त्याच्यामुळे ऍक्टिव्हेशन होऊ शकतं. पण रात्री उपवास करणं खूप सोपं आहे. मग आता जेव्हा तुम्ही 14 तासाच्या आसपास 14 ते 16 तासाचा उपवास करताय तेव्हा पहिली स्टेज उपवासाची आली आहे. 8 तास ही उपवासच नाहीये. संध्याकाळी 7:30 ते 7:30 झाले 12 तास, आणि पुढचे साधारण 9, 10, 11ला जर तुम्ही हे करत असाल तर 14 ते 16 तास सहज तुमचा उपवास होत आहे. राईट. मग ही पहिली स्टेज आहे उपवासाची, ज्याला म्हणतात कीटोसिस. KETOSIS, कीटोसिस. ह्याच्यात होतं काय तर आता जर आपण 14 ते 16 तास शरीराला काही अन्नच दिलं नाहीये आणि त्याला कळतंय की अन्न येण्याचा काही चान्स पण नाहीये, कारण आपण कुठलाही सिग्नल पण असा दिला नाहीये शरीराला की मला खायचंय. ना तुम्ही मनानी, ना तुम्ही हातानी, ना तुम्ही डोळ्यांनी तुमच्या ब्रेनला सिग्नल दिलाय की मला अन्न येणार आहे. त्यावेळी लिव्हर मध्ये साठवलेलं जे ग्लायकोजेन, लिव्हर मध्ये साठवलेली जी फॅट आहे ती बर्न करायला लागतं शरीर. म्हणजे काय तर साठवणीत ठेवलेलं फूड बाहेर काढून म्हणतात चल हे अवेलेबल आहे, याला घे, आणि शरीराला ते स्प्रेड ओव्हर करून द्यायला लागतं. मग तुमची लिव्हर मधनं फॅट कन्वर्ट होऊन ग्लायकोजेन किंवा ग्लुकोज तयार होऊन
जेव्हा तुमच्या ब्लड मध्ये ते ग्लुकोज येतं त्याला कीटोन्स म्हणतात. ती ब्लड शुगर नाहीये, तुम्हाला ब्लड शुगर वाढलेली वाटू शकते तेव्हा, पण ते ऍक्च्युली ती शुगर नाहीये, ते कीटोन्स आहे. आणि ते फॅट बर्न झालीये लिव्हर मधली, म्हणून तुम्हाला भूक पण लागत नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, सकाळी 7 वाजता ज्यांना चहाची सवय होती उठल्या उठल्या, त्यांना पहिले काही दिवस वाटलं असेल, पण आता खूप भूक लागली असं होत नाही. तर रादर ऍक्च्युली अन्न समोर आल्यावर सुद्धा तुम्ही हा सगळे येऊ देत, पूर्ण करूया एवढी वाट बघू शकता. ती भूक लागण्याची हे सकाळची कमी झाली असेल तर तुमचं शरीर कीटोन्स तयार करायला लागले. सो फर्स्ट स्टेज काय आहे तर कीटोसिस. आणि त्यात होतं काय तर लिव्हर मधली फॅट बर्न व्हायला सुरुवात. आणि ही पहिली स्टेज आहे तुमची इम्युनिटी वाढवण्याची. आणि फॅटी लिव्हर ही इंडियामध्ये खूप जास्त आहे. आपल्याला जगामधल्यापेक्षा सुद्धा आपल्याकडे ते प्रमाण जास्त आहे. कारण काय तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रोसेसेस मध्ये आपण फॅट स्टोअर करण्यासाठी लिव्हर हे सगळ्यात इझी स्टेप आपल्या डीएनए मध्ये आहे. ओके, तर जगामध्ये बघितलं, हे माझं अनालिसिस नाहीये, डॉक्टरांनी दिलेलं हे आहे की भारतामध्ये फॅटी लिव्हरचा काउंट जास्त आहे. मग आपल्याकडे ऍक्च्युली इतके उपास आणि तपासाचं दिलेलं असून पूर्वी ते लोक करत होते तेव्हा त्यांना फॅटी लिव्हर प्रॉब्लेम नसेल. आज आपण सगळंच वेगळ्या पद्धतीने करत असल्यामुळे आहे. सो फर्स्ट स्टेज उपासाच्या या 14 ते 16 तासांमुळे गेल्या 8-10 दिवसात तुम्ही करत असल्यामुळे काय सुरू झालंय तुमच्या शरीरात तर तुम्हाला फॅटी लिव्हर किंवा लिव्हर मधली फॅट, म्हणजे माझी फॅटी लिव्हर नाहीये असं तुम्ही म्हणू शकता, पण लिव्हर मध्ये फॅट जी स्टोअर झालीये ती आता बर्न आउट व्हायला सुरू होईल. ठीक आहे, पहिली स्टेज कळली सगळ्यांना. आता दुसरी स्टेज. ओके, या स्टेजमुळे होतं काय, फॅटी लिव्हर मधली फॅट बर्न आउट व्हायला लागल्यामुळे पहिलं तुम्हाला जाणवेल तुमची जी ऍसिडिटी आहे ती कमी होईल. तुमच्या ब्लडचं जे ऍसिडिक नेचर आहे ते हळूहळू कमी व्हायला लागेल. पोटात जी जळजळ असते काही लोकांना खाल्ल्यानंतर किंवा एखाद दिवशी जेवण उशिरा झालं तर जे मायग्रेन हेडेक यायला लागतो काही लोकांना, ते हे कमी व्हायला लागलेलं तुम्हाला जाणवायला लागेल. ठीक आहे, किंवा या 14 ते 16 तासाच्या उपासाने डीएनए रिपेअर व्हायला लागतो. की ज्या डीएनए लेवलला ज्या आपल्या गोष्टी बदलत जातात बिकॉज ऑफ रॉंग इटिंग, रॉंग स्लीपिंग, रॉंग थिंकिंग, तर डीएनए लेवलला रिपेअर होण्याची सुरुवात 14 ते 16 तासाच्या फास्टिंगनी होत असते. ओके, सो 3 ऍडव्हान्टेजेस सांगितले मी तुम्हाला. पोटातली ऍसिडिटी जळजळ कमी होईल, रक्तातली जी ऍसिडिक नेचर आहे ते कमी व्हायला लागेल आणि डीएनएचं रिपेअरिंग किंवा मेंटेनन्स सुरू होतं. गुड. मग आता त्याच्यापेक्षा जास्त फास्ट 14 ते 16 तासाच्या ऐवजी जास्त 16 ते 18 तासाचा जर फास्ट झाला तुमचा, मग तो एखाद दिवशी होईल, 2-3 दिवस ओळीनी होईल, एखाद्या कारणाने होईल, किंवा महाशिवरात्रीला तुम्ही पूर्ण फास्ट करताय, काल रात्री खाल्ल्यानंतर मी उद्याच्या रात्रीच खाणार आहे, किंवा 1 मील अ डे OMAD करताय तुम्ही, अशी तुम्ही कुठल्याही प्रकारचं फास्टिंग करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही पुढच्या स्टेजला जाता. तर कीटोसिस नंतरची फेज आहे ऑटोफेजी. ऑटोफेजी म्हणजे काय तर शरीर स्वतःचं अन्न तयार करून खायला लागतं. जे तुमच्या सेल्स मध्येच ठेवलेलं अन्न जे आहे, प्रत्येक सेलनी त्याच्यामध्ये स्टोअर केलेलं आहे अन्न. आता ते अन्न ती सेल खायला लागते. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही शरीरालाच खायला लागतं असं तुम्ही एका क्रूड लँग्वेज मध्ये म्हणू शकता. तुमचं शरीर तुमच्या शरीरालाच खायला लागतं. तुम्हाला वेगळं अन्न घ्यायची गरज नाही. सेलमध्ये पहिल्या स्टेजमध्ये लिव्हर मधलंच फॅट निघेल, पण दुसऱ्या स्टेजमध्ये काय होतं तर प्रत्येक सेलमध्ये असलेलं जे साठवलेलं प्रोटीन आहे किंवा अमायनो ऍसिड्स आहेत किंवा फॅट आहे, ज्या लेवल आपल्या बॉडीमध्ये स्टोरेज आहे त्या सेल मधलं इनसाइड द सेल इंट्रासेल्युलर इटिंग होईल पहिल्या फेजमध्ये. इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या आतमधलं साठवलेलं अन्न किंवा प्रोटीन किंवा फॅट शरीर वापरायला लागेल. मग अशा वेळी ऍक्च्युली भूक मरून गेली म्हणतो आपण. असं बायकांचं खूप वेळा होतं की पाहुणे येणार आहेत म्हणून ठरवलं तर ऍक्च्युली काहीतरी खाऊन करूया किंवा पूजा आहे म्हणून, आणि मग ती पूजा होईपर्यंत सगळे जाईपर्यंत जी तुमची जेवणाची वेळ निघून जाते
आणि तुम्हाला काही त्रास होत नाही, तर तो तुमचा एक्सटेंडेड उपासाच्या वेळी होतं काय, तर पहिली लिव्हर मधलं फूड घेतलं जातं आणि मग सेल मधलं फूड घेतलं जातं आणि बॉडीचं जेवण झालंय, तुम्हाला जेवणाची भूक पण लागत नाही आणि कामामध्ये तो वेळ निघून जातो. तर त्याच्यात पहिली स्टेज आली ऑटोफेजी 1. ऑटोफेजी 1 काय करतं, तर सेलच्या आतमधलं खातं. मग जर आपण 24 तासाचा उपास केला, 18 ते 24 पुढच्या स्टेजला गेलो, अजूनही जास्त उपास केला, म्हणजे दिवसातनं एकच वेळा तोंड उघडलं, आज दुपारी खाल्लं ते उद्या दुपारी खाल्लं, असं केलं, जसा नवरात्रीचा उपास करतात लोक, जे दिवसातनं एकदाच खातात, तेव्हा ऑटोफेजी 2 स्टेजला जाऊ आपण, ज्याच्यामध्ये इंटरसेल्युलर सेल्सच्या मध्ये साठवलेलं अन्न पण बॉडी खायला लागते. इंटरसेल्युलर ऑटोफेजी, ऑटोफेजीची सेकंड स्टेज, की ज्या सेलच्या मधलं अन्न, आणि यावेळी काय होतं, मग आता ग्रोथ हार्मोन खूप हाय होतात आणि सेलच्या मधलं अन्न खाऊन टाकल्यामुळे त्या ज्या डेड सेल्स आहेत त्यांना ते आता वेस्ट प्रोडक्ट म्हणून बाहेर काढायला लागतं. सो 18 तासाच्या नंतर तुमचा जेव्हा फास्ट होतो तेव्हा डेड सेल्स बाहेर जाणं खूप लवकर सुरू होतं आणि त्यामुळे बॉडी लाईट, म्हणजे काही, जेव्हा बॉडीची आपण फास्टिंग करतो 2 प्रकार होतात. एक होतं की तुमचं वजन कमी होतं आणि एक होतं की तुमचा आकार कमी होतो. सो आयदर इट कुड बी वेट लॉस और इंचेस लॉस असं त्याला म्हणतात. इंचेस लॉस म्हणजे काय, तर जे आकार वाढलेला आहे, तो दंडाचा आकार असेल, पोटाचा आकार असेल, तर आकार कमी होतो, कारण ती स्पेस होती, तो आकाश तत्व होतं तिथे, की सेलच्या मध्ये, म्हणजे तुमचं फॅट बर्न झाली पण सेल तशाच राहिल्या, डेड सेल्स, त्यामुळे वेट कमी झालेलं वाटत नाही, पण शरीराची यूज केलेली स्पेस कमी व्हायला लागते. तो ऑटोफेजी 2 केव्हा होईल, जेव्हा 24 तासाचा उपास होईल. आणि लास्ट स्टेज आहे ज्याला आपण म्हणजे चांगली स्टेज म्हणू, 36 आवर्स ऑफ फास्ट. सो 36 आवर्स ऑफ फास्ट हे पूर्णपणे तुमची क्लिनिंग प्रोसेस, म्हणजे जेव्हा खूप डीप आजार असतात तेव्हा या इंटरसेल्युलर डेड सेल्स ची पूर्ण क्लिनिंग करायचं असेल तर 36 आवर्स काहीही न खाता, म्हणजे एक पूर्ण दिवस आणि दुसरा अर्धा दिवस, म्हणजे एक पूर्ण दिवस इज 24 तास. म्हणजे आज तुम्ही संध्याकाळी 7:30ला जेवलाय तर उद्याचे 7:30 पर्यंत तुम्ही काहीच खाणार नाही आणि सकाळचे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीचे सकाळचे 7:30 इथपर्यंत तुम्ही काही खाणार नाही आणि मग तुम्ही सकाळचा ब्रेकफास्ट घ्या. म्हणजे आज रात्री खाल्लंय, उद्याचा दिवस काहीही खाणार नाही, परवाच्या दिवशीचा ब्रेकफास्ट घ्याल तुम्ही. एवढं जर म्हणजे एक दिवस पूर्ण उपास करू शकलो आपण, मग त्यात तुम्ही फक्त कधी पाणी घेऊ शकता, कधी नारळ पाणी घेऊ शकता, थोडस काहीतरी पाण्याचा हे घेऊ शकता जर तुम्हाला हेडेक आला असं वाटलं तर. पण या 36 आवर्स मध्ये शरीराच्या डेड सेल्स काढून टाकणं आणि जे रिपेअर मेकॅनिझम, म्हणजे काय, पॅन्क्रियाज खराब झाले किंवा किडनी खराब झाली आहे किंवा इंटेस्टाईनचे आतले लेयर्स फाटलेले आहेत, लिकी गट आहे वगैरे, हे क्लिअर व्हायला सुरू होतं. पण हे कंटिन्युअस करायची गरज नाही, महिन्यातनं एखादा दिवस तुम्ही करू शकता किंवा 2-3 महिन्यातनं एखादा दिवस करू शकता. पण महिन्यातनं एक दिवस एकादशी, म्हणजे एक वेळ जेवणं, हे तर महिन्यातनं एक दिवस केलं तर ऑटोफेजी बॉडीला सुरुवात होईल आणि ती तुमच्यासाठी पुरेशी आहे आपल्या नॉर्मल कॉमन लाईफ मध्ये. ओके, आश्रम मध्ये वगैरे राहत असाल किंवा मेडिकल सपोर्ट आहे, तुम्ही ऑब्झर्वेशन आहे, तर मग तुम्ही 36 आवर्सचा फास्ट करा. विदाउट ऑब्झर्वेशन 36 आवर्सचा फास्ट करू नये, कारण त्यात कधी कधी बीपी अप अँड डाऊन होऊ शकतं, शुगर लेवल्स अप अँड डाऊन होऊ शकतात, त्यामुळे स्वतः 36 तासाचा फास्ट करू नका. मॅक्सिमम 24 तासाचा फास्ट तुमचा तुम्ही करू शकता, म्हणजे एक वेळ जेवण. आता यातनं बाहेर कसं पडायचं, रिफीडिंग स्टेज म्हणतात याला. फास्टिंगच्या नंतर खाण्याची सुरुवात कशी करायची, कारण आता तुम्ही पोटाला पूर्णपणे शांतता दिलेली आहे, त्यांनी आता ठरवलंय की आपल्याला काही मिळणार नाहीये, त्यामुळे ब्रेननी पोटाला इन्स्ट्रक्शन दिलेली असते की नो जाठर रस, नो पित्तर रस, नथिंग, काही तयार करू नको, हा माणूस काही आपल्याला देण्याच्या परिस्थितीत दिसत नाहीये, असं म्हणून बॉडी शांत होऊन जाते.
त्यामुळे भूक लागल्याचं फिलिंग पण कितीतरी वेळा येत नाही. पण मग जर आता तुम्हाला 24 तासानंतरच्या ब्रेक द फास्ट, नाही तुम्हाला जर फास्ट ब्रेक करायचा असेल, म्हणून मी सांगितलं ब्रेकिंग द फास्ट शुड बी विथ समथिंग नॅचरली ऑप्टेन. मग इट कुड बी फ्रूट, इट कुड बी लीफी ज्यूस, लीफचा ज्यूस असू शकतो, इट कुड बी सलाड, इट कुड बी सिम्पली कोकोनट वॉटर आणि त्या कोवळ्या शहाळ्याचं जे आतलं काय म्हणतात क्रीम मलाई जी आहे ती, असं काहीही तुम्ही घेऊ शकता. ओके, बट डोंट यूज प्रोसेस्ड फूड, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड टू ब्रेक युअर फास्ट. दॅट्स द मोस्ट डेंजरस थिंग. त्याच्यानी ऍक्च्युअली नसलेले डिसीज पण यायला लागतात, कारण तुम्ही बॉडीला खूप कन्फ्यूज करता. ठीक आहे, सो ब्रेकिंग द फास्ट इज ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. त्यामुळे मी सांगेन की सवयच करा की सकाळच्या तुमच्या ब्रेकफास्ट मध्ये किंवा पहिलं मील तुम्ही जे घेता, तुम्हाला आठवत असेल किंवा माहित असेल तर जे पुजारी वगैरे लोक जेवण करतात ना, ते पहिलं त्यांच्या जेवणात जे वाढलंय ते 5 मुद्दा बाहेर ठेवतात. ओके, 5 म्हणजे ज्यांची मुंज झालेली आहे किंवा ज्यांनी उपनयन केलेलं आहे त्यांना एक रूल असतो की जे काही पानात वाढलंय त्यातलं एक एक थोडं थोडं घेऊन पानाच्या बाजूला 5 हे ठेवायचे. ते कोणासाठी? तर बाजूला येणारे किड मकोडे सगळ्यांना असं म्हणतात ते. पण ते तसं नाहीये. तुम्ही जेव्हा उचलून बाहेर ठेवत असता, तुम्ही मानसिकरित्या त्याला स्वतःला स्पर्श करून दूर केलेत. नाही, हे मला खूप महत्वाचं नाहीये, हे मला खूप महत्वाचं नाहीये, हे माझ्यासाठी नाहीये. याच्यातनं तुम्ही जे भूक 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 मध्ये असाल तर तसं न करता मनाला शांत करायचं, त्याला टच करायचं आणि दूर करायचं, टच करायचं आणि दूर करायचं. आणि मग तुम्ही पहिला घास घ्याल आणि तो सुद्धा तुम्हाला माहित असेल तर डावीकडनं उजवीकडे अन्न खाल्लं पाहिजे. ताटात वाढलेल्या डावीकडनं उजवीकडे खाल्लं पाहिजे. आता ताटात डावीकडे काय वाढतात? तुम्हाला जर ताट वाढायचं कसं आहे माहित असेल तर डावीकडे चटणी कोशिंबीर वाढतात, राईट? आणि मग तुम्हाला मध्ये मिळेल काहीतरी आमटी भात जे काय वाटीमध्ये असेल असं, आणि मग उजवीकडे भाजी वाढ. तर चटणी किती खायची? तर ती सगळ्यात कमी खायची, आणि ती ऍक्च्युली ग्रीन लिफी व्हेजिटेबलची चटणी असेल तर बेस्ट थिंग. नारळ असेल, पण तुम्ही ती तर फ्राईड दाण्याची चटणी वगैरे केली तर दॅट इज नो यूज. तर ती चटणी किंवा ती कोशिंबीर ही नॅचरल असली पाहिजे. यू शुड स्टार्ट फ्रॉम लेफ्ट, गो टू द राईट. असं जेवण जेवण्याची सवय लावून घ्या. नसेल तर समजून घ्या, कारण ते खूप शास्त्रीय आहे. ओके, एक तर तुम्ही पाय खाली बसून जेवत असाल तर डावा पाय वर उचलून तो डाव्या हाताने धरून आणि मग डावीपासनं जेवा. तुमचं जे पोटाला प्रेशर जे असं ट्विस्ट प्रेशर येतं ना त्याच्यानी, किंवा खाली ताट तुमच्या उंचीच्या खाली पाहिजे. आता आपण टेबलवर बसल्यामुळे काय होतं, आपण ताटाला वर आणलंय आणि आता पटापट पटापट खाऊ शकतो आपण. तसं नाही व्हायला पाहिजे. आपण पूर्ण बसलं पाहिजे आणि ताट जमिनीवर असलं पाहिजे. त्यामुळे तो जो वाकण्याचा प्रोसेस आहे त्याच्यानी पण तुम्ही अबाव द नावल खाणार नाही. कधी तुम्ही खाऊच शकणार नाही, कारण तुम्हाला पूर्ण बेंड होऊन खावं लागतं. पण आज एक तर तुम्ही चमच्या काट्यांनी खाता आणि टेबलवर खाता. या दोन्ही गोष्टीत काय आहे, स्पर्श नाहीये. त्यामुळे शरीराला माहित नाहीये काय मिळणार आहे किंवा किती मिळणार आहे. आणि दुसरं काय आहे, तुम्ही उंचीवर केल्यामुळे जेवढी तुमच्या टेबलाची उंची आहे तेवढं इंटेस्टाईन भरून तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे जिथे उभं राहून खातात ना ते पूर्ण इंटेस्टाईन इथपर्यंत, म्हणजे बोट घातलं तर अन्न लागेल इतकं खाणारे लोक आहेत आज. लिटरली बोट घातलं तर अन्न लागेल खातात. कारण काय, म्हणजे मला तर कळत नाही काय, आमच्या इथे तर मिडनाईट बिर्याणी हे एक नवीन सुरू झालंय. म्हणजे दिवसभरात जी खपली नाही ना ती रात्री ओपन करतात, आणि मग जर दिवसा ती 500 रुपयाला असेल तर रात्री 250 रुपयाला मिळते. म्हणून सगळी जनता 11:30-12 वाजता घरातनं बाहेर पडतात आणि मिडनाईट बिर्याणी खायला जातात. आता कारण 250 रुपये दिले आणि त्यांनी ती प्लेटभर दिली आहे म्हणून ती पूर्ण खातात आणि येतात. ती बिर्याणी रात्री 11:30-12 वाजता खाऊन जर तो माणूस घरी येऊन झोपला, विचार करा ते शरीर दुसऱ्या दिवशी किती वाजता उठू शकेल, त्याचं सगळं डायजेशन प्रोसेस कार्य करून. 12 वाजायच्या दुपारच्या आधी उठणं शक्यच नाहीये, कारण ती बिर्याणी आता रॉंग टाइमला, प्रत्येक ऑर्गनच्या रॉंग टाइमला ती पोचणार आहे तिथे. त्यामुळे त्याला ओव्हरवर्क करायचंय. स्ट्रेन आहे डायजेशन करण्याचाच,
पण खाण्याचा आनंद 11:30 वाजता रात्री काय आहे मला माहित नाही. पण आजकाल हे खूप प्रमाण वाढलंय. लोक मिसअंडरस्टँड करतात की कुठल्या वेळी. तर तुम्ही कितीही खाऊ शकता, पण तुम्ही खाली बसा आणि ताट वर उचलू नका, तुम्ही बेंड करा. ऑटोमॅटिक तुम्ही पोटाच्या नाभीच्या वर खाऊच शकणार नाही. आणि तेवढंच खाल्लं पाहिजे, कारण हे इसोफिगस आहे ना, या इसोफिगस मध्ये अन्न राहिलं तर ते उलट बाहेर येऊ शकतं. इसोफिगस मध्ये अन्न राहिलं तर ते उलट बाहेर येऊ शकतं, कारण त्याला खाली जाण्यासाठी मग तुम्हाला वरनं फोर्स पण करता येईल. ओके, सो फास्टिंग इज अ बेटर मेडिसिन दॅन इटिंग. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की फूड इज मेडिसिन. आता मी तुम्हाला त्याच्याही पुढची स्टेप सांगते. मी मेडिसिन जाण्यासाठी पहिलं मी तुम्हाला सांगितलं फूड चॉईसेस कसे केले पाहिजेत. आता मी तुम्हाला सांगते फूड इज नॉट द मेडिसिन, नॉट इटिंग इज द मेडिसिन. म्हणजे थोड्या दिवसांनी तुम्ही म्हणाल आमचं खाणंच बंद करणार आहात का काय वगैरे, असं काही नाहीये. तुम्ही खात राहणार आहात. फक्त खाण्याचे चॉईसेस कसे करायचे, तर आता कधी हे तुम्हाला पूर्ण कळलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगितलंय किती. गेले 4-5 दिवस आपण बघतोय किती खायला पाहिजे. ठीक आहे, सो फास्टिंगच्या स्टेजेस कळल्या, किती खायचंय ते कळलं. कारण जेव्हा तुम्ही फास्ट रिस्टार्ट रिफिडिंग करता तेव्हा काय करायचं हेही आपल्याला कळेल. सो एक स्लाइड बघा ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, ज्याचा तुम्हाला उपयोग होईल समजायला की बेसिकली फास्टिंगची प्रोसेस काय आहे किंवा याच्यामध्ये काय काय आहे म्हणून. सो उपवासाचे टप्पे दिलेले आहेत. किटॉसिस, त्याच्यानंतर ऑटोफेजी इंट्रासेल्युलर, ऑटोफेजी इंटरसेल्युलर, या 3 खूप महत्वाच्या फेजेस आहेत. आणि ज्या तुमच्या 12 ते 16 तास, 16 ते 18 तास, 18 ते 24 तासाच्या मध्ये येतील. पण जेव्हा तुम्ही 24 तासाच्या पुढचा फास्ट कराल तेव्हा ऍक्च्युली बॉडी हिलिंग स्टार्ट करते. पण ते आपण अंडर ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, एवढंच माझं खूप महत्वाचं सांगणं आहे तुम्हाला. उगीच खूप डिसाईड करू नका की मला हेच करायचंय ते करायचंय. आता मी बघतेच एक दिवस पूर्ण न खाऊन काय होतं वगैरे, ते तुमच्या जबाबदारीने करा. पण आय सजेस्ट की तुम्ही ते कोणाच्या ऑब्झर्वेशन शिवाय करू नका. या दोन्ही स्लाइड मी ग्रुपवर शेअर करणार. ठीक आहे, सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड टुडे. तर काल तुम्हाला मी सांगितलं की उपासाचे 3 प्रकार, फास्ट, उपास आणि व्रत. आणि आज मी तुम्हाला सांगितल्या उपासाच्या स्टेजेस. हे दोन्ही मिळून खूप महत्वाचं अंडरस्टँडिंग आहे. तर तुम्ही तुमच्या प्रकारे फास्ट सुरू करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी कुठला तरी एक दिवस, एकादशी, चतुर्थी, गुरुवार, असा तुम्हाला जो भावेल, तुमच्या आयुष्याच्या रुटीनला जो सुटेबल असेल तो पकडा. आणि एक दिवसाचा पूर्ण 24 तासात एकदाच खाण्याचं फास्ट जर तुम्ही केलं तर तुमचं जे काही क्लिनिंगची गरज आहे, म्हणजे मी आजारी असायला पाहिजे असं नाही त्याच्यासाठी, पण आजारी न पडण्यासाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. आणि इम्युनिटी खूप वाढेल, क्लिनिंग होईल आणि बॉडीला त्या क्लिनिंगची सवय लागेल. आणि त्या दिवशी काय म्हणायचं, आज माझ्याकडे सण आहे. कारण सणाच्या दिवशी आपण घर क्लीन करतो, उपासाच्या दिवशी आपलं हे घर क्लीन होणार आहे. आणि हे खूप महत्वाचं घर आहे, ज्याला आपण घर मानत नाही. ते कोणाचं तरी असल्यासारखं डॉक्टरच्या हातात देऊन टाकतो आपण, तुम्ही बघा याला काय झालं. असं न करता मी बघणार आहे याला काय झालंय असं म्हणलं तर उपास सणाच्या दिवशी करा. तो सण तुम्ही ठरवा कुठला तुम्हाला सुटेल. ठीक आहे, गुड. सो आपण प्रेयर करूया आणि मग कोणाचे डाऊट्स असतील ते आपण विचारूया. ओ ओ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांति शांति शांति. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः.